पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होतोय आणि त्या अगोदर आज दिल्लीमध्ये राजकीय हालचालींनाही वेग आलाय। महाराष्ट्रामधून खासदार नारायण राणे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांची नावं आता जवळपास निश्चित मानली जात आहेत, कारण हे तीनही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। याशिवाय नंदुरबारच्या खासदार हिना गावित सुद्धा मोदींना भेटल्याचं कळतंय, तर रणजित सिंग नाईक निंबाळकर राजधानी दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या वाट्याला सध्या 3 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं आहेत। यावेळी त्यात किती भर पडते या संदर्भात उत्सुकता नक्की आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय, महाराष्ट्राचा विचार करता आत्ताच्या काय अपडेट्स आहेत? 11:30 वाजता म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी एका पाठोपाठ एक नेते यायला सुरुवात झालेली आहे आणि कालपासून जी चर्चा होती, काल काही नेते दिल्लीमध्ये आलेले होते, मात्र ज्या अर्थी म्हणजे पंतप्रधान निवासस्थानी बोलावणं आलेलं आहे याचा अर्थ या नेत्यांचं मंत्रिपद हे जवळपास निश्चित आहे। भाजपचे संघटन महामंत्री BL संतोष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीची ही अत्यंत एक महत्त्वपूर्ण खलबतं जी आहेत ती या ठिकाणी सुरू आहेत। जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कालपासून दिल्लीत दाखल झालेल्या नेत्यांची यादी खूप मोठी आहे, चर्चा अनेकांची होती, त्यामुळे दिल्लीत आलेले आणि प्रत्यक्ष पंतप्रधान निवासस्थानी पोहोचलेले असे 2 गट आता महाराष्ट्राच्या एकूण खासदारांच्या यादीतले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यांचं नाव जवळपास निश्चित मानायला हरकत नाहीये। नारायण राणे ज्यांची पहिल्यापासून चर्चा होती ते या ठिकाणी आहेत, कपिल पाटील आहेत, भागवत कराड आहेत। भागवत कराड यांचं नाव सुद्धा खूप सरप्रायझिंग म्हणावं लागेल। एकतर त्यांना राज्यसभेवरती पाठवलेलं होतं आणि पाठोपाठ जर आता त्यांचा मंत्रिपदासाठी विचार झाला तर तो मुंडे गटासाठी एक वेगळा शह जो आहे तो अंतर्गत राजकारणातला मानला जाईल, कारण भागवत कराड हे अगदी देवेंद्र फडणवीस यांची चॉईस आहेत आणि मुंडे यांचं नाव येत असताना पुन्हा भागवत कराड यांचं नाव कन्फर्म होणं याला एक वेगळे पुन्हा किनारे आहेत। संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होणार आहे आणि त्याच्या आधीची ही बैठक आहे, त्यामुळं साहजिकच की याच्यामध्ये मंत्र्यांना एक फॉर्मल प्रेझेंटेशन जे आहे ते या संदर्भातलं स्वतः पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिलं जाईल। एक कानमंत्र जो आहे मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याच्या आधीचा तो पंतप्रधान या ठिकाणी देतील आणि त्याच्यानंतर या सगळ्या नेत्यांचा अधिकृतपणे समावेश होईल। दिल्लीत आलेले कालपासून नेते जे आहेत त्याच्यामध्ये जर आपण नावं घेतली तर हिना गावित दिल्लीमध्ये आलेले आहेत, त्यांच्या नावाची खूप चर्चा पहिल्यापासून होती। एकतर आदिवासी आहेत, उत्तर महाराष्ट्रामधून येतात आणि त्यांचं मेरिट पण तसं चांगलं आहे, पण आमचं जेव्हा हिना गावित यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आपण कमिटीच्या टूरसाठी आलेलो आहोत आणि अद्याप त्यांना पक्षाकडून कुठलाही फोन आलेला नाहीये। दुसरं एक नाव आहे रणजित निंबाळकर यांचं, ते पण माढातले पहिल्या टर्मचे खासदार आहेत, ते पण दिल्लीत दाखल झालेले आहेत। फक्त रणजित नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत एका गोष्टीचा विचार करावा लागेल, कॅबिनेटमध्ये आधीच रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, त्याच्यानंतर जर आता नारायण राणेंचा विचार केला तर नारायण राणे हे 3 मराठा चेहरे आहेत, सोबत अजून रणजित नाईक निंबाळकर यांच्या मराठा नावाचा विचार होईल का, ही सुद्धा एक त्याच्यातली लक्षात घेण्यासारखी बाब आहे। याच्याशिवाय मुंबईतले मनोज कोटक हे गेल्या 2-3 दिवसापासून दिल्लीमध्ये आहेत, रक्षा खडसे दिल्लीमध्ये आहेत, प्रीतम मुंडे सुद्धा दिल्लीत असल्याचं कळतंय। थोडंसं त्यांच्याबद्दल कन्फ्युजन पण झालेलं आहे की काही लोकांना असं वाटतंय की त्या पण पंतप्रधान निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत, पण त्याच्या संदर्भातलं अधिकृत कन्फर्मेशन आपल्याकडे नाहीये। दुसरं हा पण विचार करावा लागेल की भागवत कराड आणि प्रीतम मुंडे हे दोघं एका वेळी तिथं पोहोचणार नाहीत, दोघांपैकी एकाचीच निवड होऊ शकते जर आपण रिजनल आणि कास्ट बॅलन्स लक्षात घेतला तर। आणि त्या अनुषंगानं आता हे पंतप्रधान निवासस्थानी पोहोचलेले जे आहेत ते मंत्रिपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढं आहेत, कुठल्याही क्षणी त्यांची नावं कन्फर्म होतील हे मानायला हरकत नाहीये। तर प्रशांत, आपण ही पंतप्रधान निवासस्थानाबाहेरची दृश्य पाहतोय। अनेक महाराष्ट्रातले नेते सध्या दिल्लीमध्ये पोहोचलेत, काही नेते हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि जसं प्रशांत तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जे नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेत त्यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित मानायला हरकत नाही। राजकीय विश्लेषक सुनील चावके फोनवरून आपल्या सोबत आहेत। सुनीलजी, तुम्ही जर प्रशांत कदम यांचं विश्लेषण जर आता काही वेळापूर्वीचं ऐकलं असेल तर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातली एकूण भौगोलिक परिस्थिती पाहता कशा प्रकारे तुम्ही या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जी नावं चर्चेला आले त्याकडे पाहता?
महाराष्ट्रातल्या भौगोलिक रचनेनुसार प्रत्येक विभागातून प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे असं दिसतंय आणि कोकणाला जे प्रतिनिधित्व एक सुरेश प्रभूंमुळे मिळालं होतं आधीच्या मंत्रिमंडळात मोदींच्या, त्याची जागा आता नारायण राणेंच्या रूपाने भरून काढली जात आहे असंही म्हणता येईल. शिवाय मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण ह्या सगळ्या मुद्द्यांवरही भर दिला जातो आहे असं दिसतंय. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की जातीय समीकरणांचा विचार करता या नावांकडे तुम्ही कसं पाहता? मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं नारायण राणे जे योगदान होतं त्यांनी आधीच्या सरकारमध्ये केलेलं, त्याचा एक कुठेतरी त्यांना रिवॉर्ड मिळतोय असं म्हणावं लागेल. आणि कपिल पाटील यांच्याही बाबतीत तसंच की ओबीसी आरक्षणावरून जो काही गदारोळ सुरू आहे आता सध्या महाराष्ट्रात, त्याला कुठेतरी कॉम्पेन्सेट करण्यासाठी, त्याला कुठेतरी रोखण्यासाठी हा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची चिन्ह दिसते आहेत. सुनीलजी, तुमच्या मते कोणकोणती पदं महाराष्ट्राला साधारण मिळू शकतात, कोणती खाती महाराष्ट्राला मिळू शकतात या विस्तारात? याविषयी आताच लगेच भाष्य करणं योग्य ठरणार नाही, कारण ते प्रधान मोदींच्या मनात काय असते ते शेवटच्या क्षणी जेव्हा हा त्यांची घोषणा होते तेव्हाच कळते. त्यामुळं गेस करणं कठीण आहे. पण चांगली खाती मिळतील महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर एकंदरीत प्रभाव पडेल अशी महत्वाची पदं आणि खाती या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला येईल असं वाटतं. सुनीलजी, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि ही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद. तर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, महाराष्ट्रातली बरीचशी नावं चर्चेमध्ये आहेत, त्यामुळे आता महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती आणि किती मंत्रिपदं येत आहेत याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम दिल्लीहून आपल्यासोबत आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, आता खरी उत्सुकता आहे की किती पदं साधारण महाराष्ट्राला मिळू शकतात, कॅबिनेट पदं सुद्धा आणि राज्यमंत्री पदं सुद्धा, काय चर्चा आहे दिल्लीच्या वर्तुळात याबाबत? एकूण जर आपण प्रोटोकॉलचा विचार केला तर नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्या अर्थानं त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल ही जास्त शक्यता आहे. कपिल पाटील किंवा भागवत कराड यांचं नाव कन्फर्म झालं, जे होण्याची खूप शक्यता आहे, तर त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल. कारण तशा पद्धतीचा एक प्रोटोकॉल जो आहे, एक संकेत जो आहे, तो आपल्याला गेल्या काही वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर आपण खात्यांचा विचार केला तर अवजड उद्योग खातं हे जे आहे, या खात्याचा आणि महाराष्ट्राचा नेमका काय संबंध आहे माहिती नाही, पण अनेकदा हे खातं महाराष्ट्राच्याच वाट्याला आलेलं आहे आणि अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी हे खातं सांभाळलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मनोहर जोशी आहेत, त्याच्यानंतर विलासराव देशमुख आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, मागच्या वेळचे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्याकडनं हे खातं गेल्यानंतर सुद्धा मराठी माणसाकडेच आलं होतं. प्रकाश जावडेकर याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. त्यामुळे पुन्हा एकदा हे खातं महाराष्ट्राकडे येते का हे पाहावं लागेल. याच्याशिवाय एक इंटरेस्टिंग गोष्ट या सगळ्या मंत्रिमंडळातली ही आहे आणि ती महाराष्ट्राच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाची आहे. यावेळी सहकारासाठी एक नवीन खातं तयार केलं जाते. केंद्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं सहकार खातं केलं जाणार आहे आणि देशभरातली जर आपण सहकाराची स्थिती लक्षात घेतली तर कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सहकार जो आहे तो जास्त समृद्ध आहे, जास्त बळकटी असलेला आहे आणि त्या दृष्टीनं हे खातं पण मग महाराष्ट्राच्या वाट्याला येते का हे पाहणं उत्सुक्याचं असेल. गेल्या काही वर्षांपासून सहकार खात्याचे जे प्रश्न आहेत ते खूप गंभीर बनलेले आहेत. आम्ही सुद्धा इथं दिल्लीमध्ये बघत असतो की हे सहकाराशी निगडीत असलेले सगळे कारखानदार नेते वारंवार या ठिकाणी येत असतात, साखरेचे प्रश्न असतात आणि ते सगळे मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र खातं तयार होते सहकाराचं. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना ही उत्सुकता असेल. महाराष्ट्रामध्ये आता जे काही प्रश्न चालू आहेत प्रामुख्यानं सहकारासंदर्भातले, तर त्या दृष्टीनं सुद्धा या खात्याकडे आणि या खात्यावर कुणाची वर्णी लागते याकडे बघणं निश्चित उत्सुकतेचं असणार आहे. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं रविकिरणजी एबीपी माझामध्ये. एक नाव जे महाराष्ट्रातलं प्रामुख्यानं दिसते आता आणि जे पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुद्धा पोहोचले ते म्हणजे नारायण राणे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रामुख्यानं निवडणुका तोंडावर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला शह देण्याच्या दृष्टीनं हे नाव महत्त्वाचं वाटते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये. अगदी बरोबर आहे, कारण असं अलीकडे आपल्याला वाटत होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमधली बैठक झाल्यानंतर काही नवीन समीकरणं राजकारणाची मांडली जात आहेत का. पण
जर राणे यांचा समावेश आज झाला तर हे छेद मिळणार आहे. कारण नारायण राणे हे शिवसेनेचे कडवे टीकाकार आहेत. म्हणजे याचा अर्थ आगामी महानगरपालिका निवडणुका किंवा आणखी दुसऱ्या महत्वाच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि खूप मोठा निवडणुकांचा कार्यक्रम पुढच्या वर्षी होऊ घातलेला आहे. या संपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे, काँग्रेस असणार आहे. त्यावेळी एक अतिशय धाडसी विधान करणारे, बोलू शकणारे म्हणून नारायण राणे यांचा उपयोग भाजपला करून घ्यायचा आहे. आणि आजचा त्यांचा समावेश झाला तर भाजपाचा हा अजेंडा अगदी उघड होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांना वापरून घेणार आहे की भारतीय जनता पक्षाची एक तोफ म्हणून तुम्ही आमच्यासाठी काम करा. आणि त्यामुळं भाजप सेना जवळ येणार का, भविष्यात काही होऊ घातले का, यालाही पूर्ण वेळ मिळेल हे नक्की. हो हो हो. आणखी एक दोन नावं आहेत, त्यातलं एक महत्वाचं आहे की ते कपिल पाटील यांचं नाव आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कपिल पाटील हे भिवंडीचे खासदार आहेत आणि आता पुढच्या काळामध्ये भिवंडीची पण निवडणूक आहे महानगरपालिकेची, तसंच पालघर आणि ठाणे जिल्हा आणि या भागामध्ये भारतीय जनता पक्षाला आपलं बस्तान बसवायला कपिल पाटलांचा उपयोग त्यांना करून घ्यायचा दिसतोय. आणि पालघरमध्ये आपल्याला माहिती आहे की मागची लोकसभेची पोटनिवडणूक कशी झाली, भारतीय जनता पक्षाला किती तिथं परिश्रम घ्यावे लागले, कशी बशी ती जागा मिळवली होती, पण ती लोकसभेच्या जनरल इलेक्शनमध्ये ती जागा शिवसेनेने खेचून घेतली स्वतःकडे. आता या ठिकाणी परत भाजपला नवीन समीकरणं मांडायची आहेत. भिवंडी सोबत पालघर आहे, आणखी काही विधानसभा मतदारसंघ आहेत. याची पूर्वतयारी म्हणून कपिल पाटलांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या समावेशाकडे पाहिलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जाऊ शकतो. रवी किरणजी, जातीय समीकरणांचा विचार केला तर या नावांकडे, जी नावं सध्या चर्चेमध्ये आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? एकतर नारायण राणे स्वतः मराठा आहेत, कपिल पाटील हेही त्या दृष्टीनं त्या भाजपला उपयोगी होऊ शकतात. मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आज क्लिअर होतोय की आम्हाला आगामी काळामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडायचंय, आम्हाला ओबीसीच्या मुद्द्यावर भांडायचंय. तर त्यावेळी पक्षाकडून आम्हाला अशी नावं पाहिजेत की जी धडाडीनं पक्षाची भूमिका मांडू शकतील आणि एक चेहरा म्हणून समोर येतील. भारतीय जनता पक्ष या दृष्टीने या लोकांचा उपयोग करून घेणार हे नक्की आहे. आणि महाराष्ट्रामधून आधीचे जे मंत्री होते, आपण पाहत आलो गेली काही वर्ष की ते शिवसेना असो राष्ट्रवादी असो त्यांच्यावरती कधी तुटून पडले आहेत किंवा भारतीय जनता पक्षाची तोफ म्हणून त्यांनी कधी आपला स्वतःचा उपयोग केलाय असं फारसं दिसून आलेलं नाहीये. आज भारतीय जनता पक्षाला गरज आहे ती अजेंडा पुढे रेटण्याची. आणि तो अजेंडा पुढे रेटताना हा जातीय समीकरण शिवाय त्यांचं बोलणं, आक्रमकपणा, अग्रेसिव्हनेस ज्याला आपण म्हणतो, तो त्यांना वापरून घ्यायचा आहे. आणि आजचा तो अजेंडा आज ह्या मंत्रिमंडळातल्या विस्तारामुळे तो स्पष्ट होऊन जाईल. हो. ओबीसी आरक्षणाचा जर आपण विचार केला तर आता हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चेला आहे, पण जर आपण निकालाचा विचार केला तर हा मुद्दा देशव्यापी आहे. त्याचा विचार करता ही जी नावं आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? ओबीसीचं फार मोठं समर्थन भारतीय जनता पक्षाला याच्या आधी लाभलेलं आहे. भारतीय जनता पक्ष असो किंवा शिवसेना असो, हे जेव्हा युतीमध्ये होते हे 25-30 वर्ष, तेव्हा ओबीसीची वोट बँक ही त्यांनी त्यांच्यासाठी खूप लाभदायक ठरलेली आहे. आजच्या घडीला ओबीसी पूर्ण गोंधळलेला आहे. या ओबीसी मधल्या संपूर्ण जातींना असं वाटतं की मराठा समाज आपल्यात घुसेल का, आपलं काही आरक्षण कमी होतंय का, आणि राजकीय आरक्षण तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कमीच झालेलं आहे. त्यावेळी ओबीसीना चुचकारण्यासाठी किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी काही बदल, दृश्य असे बदल करणं भारतीय जनता पक्षाला भाग आहे. आणि ती वोट बँक आपल्याकडे राहावी, शिवसेनेने त्याचा काही वापर करून घेऊ नये, कारण त्या दोघांमध्ये ती भांडणं होणार आहेत ओबीसीच्या वोट बँकेवरनं. आणि ही वोट बँक ह्या दोघांच्या पाठीशी होती. तर भारतीय जनता पक्षाला नवीन समीकरण, नवीन खेळी खेळल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आगामी काळामधला हा अजेंडा त्यांचा आता स्पष्ट होत आहे. हो, निश्चित. रवी किरणजी, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि ही सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. तर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील ही दृश्य आपण पाहतोय. अनेक नेते सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. आपण पाहतोय विस्ताराआधी पंतप्रधानांची भेट घेणारे कोण कोण नेते आहेत. ज्योतिरादित्य शिंदे हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेत. अनुराग ठाकूर, भाजपमधलं एक महत्त्वाचं नाव. भूपेंद्र यादव हेही नेते सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेत. प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत दिल्लीहून. प्रशांत, ज्योतिरादित्य शिंदे एक अत्यंत महत्त्वाचं नाव सध्या, कारण काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले, तेव्हाच मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं. आत्ताच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत, त्यांच्या नावाच्या समावेशाबद्दल, खात्याबाबत काय माहिती आहे?
खरं तर मागच्या वर्षी मार्चमध्ये भाजपनं मध्य प्रदेशामध्ये ऑपरेशन कमळ पार पाडलेलं होतं. त्याच्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांची खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली होती आणि त्यांच्यामुळेच म्हणजे त्यांनी बाजू बदलल्यामुळे सगळं सत्तेचं गणित जे आहे ते बदललेलं होतं. गेल्या 1.25 वर्षापासून त्यांना प्रतीक्षा होती केंद्रामध्ये त्यांना नेमकं काय स्थान मिळतंय. कोरोनाचा सगळा काळ होता त्याच्यामुळे सुद्धा हा विलंब झाला, पण अखेरीस त्यांचा कॅबिनेटमधला समावेश जो आहे तो पूर्णपणे निश्चित आहे. त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे. कारण कालसुद्धा म्हणजे दुपारी मध्य प्रदेशमध्ये त्यांचा एका भागामध्ये दौरा होता, तो तातडीनं रद्द करत आधी मंदिरामध्ये दर्शन घेऊन ते निघालेले होते आणि दिल्लीला काल पोहोचलेले आहेत. इंटरेस्टिंग आता गोष्ट असेल की त्यांना खातं कुठलं दिलं जातं, कारण काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा एक युवा नेते म्हणून ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. स्वतंत्र प्रभार सुद्धा त्यांच्याकडे शेवटच्या टप्प्यामध्ये देण्यात आलेला होता. त्यांचे वडील माधवराव शिंदे हे रेल्वे मंत्री होते, त्यामुळं रेल्वे मंत्रीपदाबद्दल त्यांची इच्छा असणं हे साहजिक आहे, पण रेल्वे मंत्रीपद लगेच मिळेल का याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. याच्याशिवाय म्हणजे एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री किंवा औद्योगिक क्षेत्रातलं एखादं त्यांना खातं दिलं जातंय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. याशिवाय प्रशांत असं वाटतंय का की ज्योतिरादित्य शिंदेंना मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेणं एक आणि कुठलं खातं देत आहेत, जर ते महत्त्वाचं खातं असेल तर भाजपामध्ये यायचं की नाही अशा उंबरठ्यावर असणाऱ्या अनेकांना तो एक संकेत असेल? नक्कीच. म्हणजे इव्हन आपण महाराष्ट्रातली जरी नावं बघितली तर नारायण राणे, कपिल पाटील, म्हणजे नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही असं त्यांचा दावा होता आणि त्याच्यामुळे नाराज होऊन ते नंतर भाजपच्या वाटेवरती आले. मात्र भाजपमध्ये आले आणि अवघ्या 2-3 वर्षामध्ये त्यांना केंद्रामध्ये स्थान दिलं जातंय. इव्हन कपिल पाटील हे सुद्धा म्हणजे मूळचे भाजपचे नाही आहेत. 2014च्या आधी त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि जर ही 2 नावं आपण कन्सिडर केली तर त्याच्यामधून एक स्पष्ट संकेत आहे की भाजपमध्ये जे लोक लेटेस्ट आलेले आहेत त्यांना सुद्धा वेळ पडली तर तातडीनं न्याय दिला जातो. आणि एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी स्थिती झाली आहे की भाजपच्या विरोधात सगळे एकवटलेले आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना, अशा वेळी जे लोक भाजपकडं आलेले आहेत काहीतरी आशेनं, तर त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा या मंत्रिमंडळातनं एक मेसेज जो आहे तो नक्कीच दिला गेलेला आहे. कारण याच्या आधी जर आपण पाहिलं तर भाजप अगदी कोर त्यांच्या विचारसरणीचे लोक आहेत त्यांना प्राधान्य देतं, मग त्याच्यामध्ये संघाची मतं लक्षात घेतली जातात, हा एक समज होता. नारायण राणे यांच्याबद्दल सुद्धा शेवटपर्यंत हे सांगितलं जात होतं की संघाचा जो फीडबॅक आहे त्यांच्याबद्दलचा तो थोडासा वेगळा आहे. मात्र तरीसुद्धा जर नारायण राणे यांना अशा पद्धतीनं मंत्रिपद दिलं जात असेल तर त्याच्यातून हाच एक स्पष्ट मेसेज आहे की तुम्ही या आमच्या पक्षामध्ये या, आमची ताकद वाढवा, आम्ही तुम्हाला परत तुमचा सन्मान करताना इतर आमचे काही संकेत जे आहेत ते बाजूला ठेवू. आणि ही वेळ जी आहे ती कदाचित महाराष्ट्रातल्या या सगळ्या समीकरणामुळेच आलेली असावी की ज्याच्यामुळे आता त्यांना जे लोक आपल्याकडे आलेले आहेत राज्यामध्ये त्यांना एक प्रकारे थोपवून ठेवणं हे आवश्यक बनलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती. प्रशांत, आणि आणखी एक मुद्दा आता आपण काही वेळापूर्वी स्क्रीनवर पाहत होतो की बऱ्याचशा मंत्र्यांकडे 2-2, 3-3 खात्यांचा पदभार आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, जवळपास 20 पेक्षा जास्त मंत्र्यांचा जर समावेश होणार असेल तर निश्चित असेल की यांच्यातील काहींचा पदभार कमी केला जाईल. त्या संदर्भातली काय आता चर्चा आहे दिल्लीमध्ये? नक्कीच. खरं तर लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% मंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होऊ शकतात नियमानुसार आणि ही संख्या 81 आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 53 मंत्री आहेत. त्यातही काल थावरचंद गेहलोत हे राजभवनावरती गेले, त्याच्यामुळे ही संख्या आता 52 झाली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठा वाव आहे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये लोकांना समाविष्ट करून घेण्यासाठी. आत्ता मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 22 कॅबिनेट मंत्री आहेत आणि या 22 पैकी 9 मंत्री असे आहेत की ज्यांच्याकडं एकापेक्षा अधिक खात्यांचा पदभार आहे, ज्याच्यामध्ये प्रकाश जावडेकर आहेत, पियुष गोयल आहेत, निर्मला सीतारामन आहेत, रविशंकर प्रसाद आहेत, हरदीप पुरी आहेत. या 9 मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत आणि साहजिकच यांचा भार जो आहे तो कमी केला जाईल या मंत्रिमंडळाच्या अनुषंगानं. खरं तर म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळं अचानकपणे इतकी पदं रिक्त झाली कॅबिनेटमधली सुद्धा. शिवसेना साथ सोडून गेली, अकाली दल साथ सोडून गेली, त्याच्यानंतर रामविलास पासवान जे कॅबिनेट मंत्री होते त्यांचं निधन झालं, थावरचंद गेहलोत हे काल राजभवनामध्ये पाठवले गेलेले आहेत. 4 कॅबिनेट मंत्री म्हणजे आपण समजू शकतो की जर 25 कॅबिनेट मंत्री होते त्याच्यातले 4 कॅबिनेट मंत्री पदं जी आहेत ती वेगवेगळ्या कारणामुळे रिक्त होती गेल्या जवळपास काही महिन्यांपासून.
म्हणजे हा रेशिओ सुद्धा खूप मोठा आहे आणि त्या अनुषंगानं ही एक खूप मोठी वॅकन्सी मंत्रिमंडळामध्ये गेल्या काही दिवसांपासून होती आणि त्यामुळं आता हे एक मोठा चान्स किंवा एक मोठी संधी आलेली आहे इमेज मेकओव्हर करण्याची। साहजिकच उत्तर प्रदेश सारख्या राज्याची एक महत्त्वाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं जाईल आणि त्याच्या अनुषंगानं हा सगळा संदेश जो आहे तो द्यायचा प्रयत्न होईल। प्रशांत, तुम्ही नुकताच उल्लेख केलात उत्तर प्रदेशचा। उत्तर प्रदेशची निवडणूक तर केंद्र सरकारमध्ये कुठलंही पक्षाचं सरकार असो त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण आकडा खूप मोठा असतो तिथला। पण उत्तर प्रदेशसह 7 राज्यांच्या निवडणुका आलेल्या आहेत। त्या 7 राज्यांच्या निवडणुकांकडे उत्तर प्रदेशसह जर आपण बघितलं तर या विस्तारामधनं कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला समोर ठळकपणे दिसत आहेत? एकतर जे घटक पक्ष समाविष्ट होणार आहेत म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे की मोदींच्या या मंत्रिमंडळामध्ये दुसऱ्या टर्ममध्ये घटक पक्षांचं अस्तित्व नगण्य आहे। म्हणजे रामदास आठवले हे राज्यमंत्री आहेत आणि ते केवळ एकमेव आहेत की जे घटक पक्ष म्हणून या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट आहेत। कॅबिनेटमध्ये एकही मंत्री घटक पक्षांचा उरलेला नाहीये शिवसेना आणि अकाली दल सोडून गेल्यानंतर। आणि त्याच्यानंतर जे आता घटक पक्ष सामील होत आहेत या मंत्रिमंडळामध्ये ते तीनही यूपी आणि बिहार या पट्ट्यातले आहेत। म्हणजे लोकजनशक्ती पक्ष आहे, त्याच्यानंतर JDU आहे आणि अपना दल हा एक प्रादेशिक पक्ष आहे। अनुप्रिया पटेल त्याच्या खासदार आहेत आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांचं अस्तित्व जे आहे ते महत्त्वाचं आहे। अनुप्रिया पटेल याच्या आधीसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होत्या, मात्र त्यांचा जो अपना दल पक्ष आहे त्याच्यामध्ये अंतर्गत वाद झालेले होते आणि दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालेलं नव्हतं। आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या आधी सर्व जाती आपल्यासोबत आहेत हा देण्याचा प्रयत्न होईल। विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळीच भाजपसमोर समस्या आहे की ब्राह्मण तिथं नाराज आहेत, कारण योगी आदित्य यांच्या रूपानं ठाकूर समाज जो आहे तो सत्तेवरती आहे आणि ठाकूर विरुद्ध ब्राह्मण हा उत्तर प्रदेशच्या एकूणच जातीय राजकारणातला एक वेगळा विषय आहे। मागच्या काही महिन्यांपूर्वी जितेंद्र प्रसाद जे काँग्रेसमधून तिकडे गेलेत ते सुद्धा ब्राह्मण चेहरा आहेत आणि त्यांना भाजपमध्ये घेण्यापाठीमागं सुद्धा हाच विषय किंवा हेच गणित होतं। आताची नावं चर्चेमध्ये आहेत त्याच्यामध्ये रवी किशन जे ब्राह्मण आहेत त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे। त्याच्यानंतर एक द्विवेदी म्हणून आहेत हरीश द्विवेदी, ते पण ब्राह्मण आहेत। हे 2 चेहरे भाजपकडून चर्चेमध्ये आहेत उत्तर प्रदेशमधून आणि शिवाय इतर कास्ट बॅलन्स जो आहे तो घटक पक्षांच्या आणि इतर रूपाने सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळेल। उत्तर प्रदेशची चर्चा करताना एक महत्त्वाचा विषय प्रशांत येतो की योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातली गेल्या काही महिन्यातली जवळपास वर्षभरातली आपण म्हटलं समीकरणं बघता या मंत्रिमंडळ विस्तारातून कोणते संकेत जाऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडचं जे संकट आलं त्याच्यामध्ये सरकारवरती खूप टीका झालेली होती आणि त्या अनुषंगानं एक मोठ्या इमेज मेकओव्हरची संधी सरकारला मिळालेली आहे। आपण चर्चा करतोय की मंत्रिमंडळामध्ये कोण जाणार, कोणाची नावे येणार, महाराष्ट्रातली काही नावं आपल्याला कळालेली आहेत, पण याच्याशिवाय वरच्या लेवलला काही बदल होत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, त्याच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत, गृहमंत्री म्हणून अमित शहा आहेत, यांच्या म्हणजे जे टॉप 4 पोर्टफोलिओ आहेत त्याच्यामध्ये काही नवीन बदल होतोय का हे सुद्धा पाहावं लागेल। अर्थात सध्या तरी ती शक्यता फारशी दिसत नाहीये, पण एखादा मेजर चेंज महत्त्वाच्या खात्यामध्ये काही होतोय का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल। कारण मागच्या वेळी सुद्धा म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये असे काही बदल महत्त्वाचे करून मोदींनी एक संकेत दिलेला होता। अमित शहा यांच्याकडं म्हणजे ऑफकोर्स ते नंबर 2 आहेत, जरी राजनाथ सिंह हे ज्येष्ठतेनुसार मोठे असले तरीसुद्धा अमित शहा यांचा जो होल्ड आहे एकूण मंत्री परिषदेवरती आणि एकूणच सध्याच्या भाजपच्या कार्यशैलीवरती ते पाहता ते अनऑफिशियली नंबर 2 आहेत आणि या अनुषंगाने इतर काही बदल आपल्याला पाहायला मिळतात का हे महत्त्वाचं असेल। योगी आदित्यनाथ यांच्या दृष्टीने फक्त उत्तर प्रदेशमधून कुणाला संधी दिली जाते आणि हा चेहरा जो दिला जाईल तो काही काउंटर करणारा असेल का योगी आदित्यनाथ यांना की सपोर्टिव्ह असेल हे त्याच्यामध्ये पाहावं लागेल। याकडे सगळ्यांचं लक्ष असेल प्रशांत, निश्चितच। आणि त्या दृष्टीने दिल्लीमध्ये सध्या प्रचंड महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत। 7 राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका ज्याच्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे त्याही तोंडावर आहेत। याशिवाय राज्यभरामध्ये देशभरामध्ये जातीय समीकरणांचं गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी गणितं मांडली जात आहेत। त्या सगळ्या दृष्टीचा विचार करता मोदी सरकारचा हा नवा मंत्रिमंडळाचा विस्तार
कसा असेल या सगळ्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलंच आहे. दिवसभरातल्या या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही घेत राहू. तुर्तास धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.